नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हितगुजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत तन्वीच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे. त्यांची थोडक्यात ओळख मी करून देते. तन्वी हर्बल टॅब्लेट्समधून निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा त्या जगाला देत आहेत. सर्वांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी सर्व आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथी निर्माण केली. तन्वी हर्बल सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजीबाईच्या बटव्यासारखे आरोग्य मार्गदर्शन करते. आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार, अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी प्रकल्पाला गौरवण्यात आले. तन्वीच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे या आयुर्वेद आणि निसर्गोपचार या विषयावर भाषणं देऊन आयुर्वेद तन्वी प्रचाराचं कार्य करतात. दर्जेदार गुणकारी तन्वी टॅब्लेट्स, लेप, तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहेत. तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअपची ही सुविधा आहे. ठाणे, दादर या ठिकाणी मुख्य क्लिनिक्स असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही तन्वीचे क्लिनिक्स आहेत. तेव्हा सर्वच विकारांवर गुणकारी औषधांच्या तन्वीच्या या खजिन्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर मेधा मेहेंदळे यांच्याकडून. पण तुम्हालाही कुठल्या शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010. तेव्हा मॅडमचं स्वागत करून लगेच चर्चेला सुरुवात करूयात. मॅडम, स्वागत तुमचं झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. गेली 25 वर्ष तन्वीचा हे सगळं कार्य सुरू आहे. या कार्याचा उद्देश नेमका काय, त्याबद्दल काय सांगाल? 25 वर्षांपूर्वी ज्या वेळेला मी हे तन्वी प्रकल्पाचं सुरुवात काय देणार लोकांना, तर त्यावेळेला मी त्यांना हे सांगितलं होतं की मी एक पॅथी देणार आहे. लोकांना इन्स्टंट उपचार हवाय. आज औषध घेतलं आणि हळूहळू गुण आला तर त्यांना ते चालणार नाही. डोकं दुखलं तर औषध घेतल्यावर 5 मिनिटात बरं वाटायला हवं. आणि ह्यासाठी त्याच्यावर मी संशोधन केलं आणि त्यातनं तन्वी सत्व हा प्रकार निर्माण केला. हे सत्व साध्या वनौषधी पावडरीपेक्षा 10 पट अधिक गुणकारी असतं. चिमूटभर सत्व घेऊन 4 चमचे वनौषधी पावडर घेण्या इतका फायदा, जलद गुण आणि घ्यायला अतिशय सोपं असं लोकांना मिळायला लागलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराघरातला आजीबाईचा बटवा त्यांच्याकडे परत पोहोचवायचा की कुठल्याही साध्या साध्या गोष्टींसाठी सारखं डॉक्टरकडे जायचं आणि रासायनिक औषधांचा स्वतःवर भडीमार करायचा, हे थांबवायचं होतं. आणि मला खरोखर आनंद वाटतो की अगदी साधी साधी सर्दी, कफ, खोकला असेल, पार्किन्सन, सोरायसिस, आर्थरायटिस, मधुमेह, हृदयविकार असे गंभीर स्वरूपाचे आजार, अगदी कॅन्सर, एड असेल, या सगळ्यासाठी तन्वी पॅथीतनं गेल्या 25 वर्षात आम्ही लोकांना इतका सुंदर गुण दिलाय की असे अनेक पेशंट आहेत की जे आम्हाला सांगतात की आम्हाला तन्वी व्यतिरिक्त दुसरं जास्त काही वापरायलाच लागलं नाही. आणि हे मला वाटतं ह्या प्रकल्पाचं यश आहे की घराघरात आयुर्वेदाची मूल्य हे पोहोचवणं आणि नैसर्गिक औषध जास्तीत जास्त वापरा, गरजेपुरतं रासायनिक औषध वापरा, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं. आपण जी तन्वीची कॉम्बिनेशन्स तयार केली, हा घरगुती प्रथमोपचार म्हणून आज घरोघरी वापरली जात आहेत. सर्दी, कफ, खोकला झाला तर तो प्रथमोपचार वापरला जातो, त्यांनीच बरं वाटतं. नाहीतर आपली ठिकठिकाणी तन्वीची क्लिनिक्स आहेत जिथे फ्री हेल्थ चेकअपची सुविधा आहे. कुठल्याही प्रकारची फी आपण आकारत नाही. त्यामुळे पेशंट येऊन आपली काय कफ, वात, पित्त कशी प्रकृती आहे हेही विचारू शकतो, आहार विहाराचं मार्गदर्शन घेऊ शकतो. आणि त्यामुळे दर्जेदार तन्वी हर्बल पॅथी, तन्वीची औषधं आणि फ्री हेल्थ चेकअप सुविधा असलेली क्लिनिक्स महाराष्ट्रात सर्वत्र आपण सुरू केली. उन्हाळा येतोय आता, तर त्यासाठी सर्वोत्तम तन्वी उपचार काय सांगाल? उन्हाळ्यासाठी आणि सर्वांसाठीच 12ही महिने वापरायला सर्वोत्तम टॉनिक उपचार म्हणजे तन्वीशता टॅब्लेट्स. मला असं वाटतं की खरोखर गेल्या 15-20 वर्षात तन्वीशता हे घरोघर पोचलेलंच आहे. 2 तन्वीशता घेऊन प्रत्येक जण आपलं कुटुंब हे निरोगी ठेवत आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाने 2 तन्वीशता नियमित घेतल्या तर तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्ती स्फूर्तीसाठी ते अतिशय सुंदर रीतीने काम करतं. उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचा, तळपायाचा दाह होणं ही जी तक्रार असते ही दूर होण्यासाठी सुद्धा नियमित तन्वीशता घ्यायचं. ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला ते परत घ्यायचं. उन्हाळ्यामध्ये जास्त बाहेर फिरल्यामुळे त्वचा काळवंटे, त्यावर सुद्धा तन्वीशता बाहेर पडताना परत एकदा घ्यायचं. किंवा आपण खूप उन्हामध्ये प्रवास करत असू तर त्यावेळेला तन्वीशता पाण्यात कालवून तो लेप चेहऱ्याला लावायचा, म्हणजे तेच औषध अंतर्बाह्य असं काम करतं. उन्हाळे लागणं, युरिन स्टोन किंवा युरिन इन्फेक्शन ह्या त्रासामध्ये सुद्धा तन्वीशता हे खूप छान काम करतं. उन्हाळ्याच्या सगळ्या तक्रारींवर आजारच होऊ नये, उन्हाळ्याच्या कुठल्याही तक्रारीच उद्भवू नयेत यासाठी तन्वीशता फार छान रीतीने काम करतं. आपल्यासोबत एक प्रेक्षक आहेत, त्यांचं काय शंका आहे त्यांची जाणून घेऊयात.
आपल्यासोबत पल्लवी वैद्य आहे धुळ्याहून. पल्लवी, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. मॅडम, माझी डिलिव्हरी होऊन 3 वर्ष झालेत. झालं होतं माझं. तर त्यानंतर माझी तब्येत खूपच म्हणजे जाड झाली. मी खूप सुटली तब्येत. बरं. आणि पिरियड्सला पण मला ब्लिडिंग खूप कमी होतं. तर यामुळे मला पित्ताचा त्रास जास्त झाला, डोकंदुखी वगैरे सुरू झाली. तर यासाठी आपण काय उपाय सांगू शकाल का? नक्की सांगेन. आणि कसा वापरायचा, किती दिवस घ्यायचा तेही सांगते तुम्हाला. त्यांनी आता जे सांगितलं की प्रसूतीनंतर वजन वाढणं, कारण बरेचदा असं होतं की पुढे ब्रेस्ट फिडिंग चालू असतं, अंगावर दूध पीत मूल असताना इतर काही उपचार केला जात नाही, व्यायाम केला जात नाही. मग अशा वेळेला आपलं स्वीट स्लिम आणि तन्वीशता अगदी सेफ उपचार आहे. एक गोळी सकाळ संध्याकाळ ह्या त्या जरूर घेऊ शकतात. त्यावेळेला हार्मोन्स इम्बॅलन्स असतो, म्हणून त्यावेळेला वातशांतीची जोड द्यायची. पोट साफ नसेल तर रात्री झोपताना तन्वी ज्येष्ठा आणि तन्वी त्रिफळा घ्यायचं. स्वीट स्लिम एक गोळी सकाळ संध्याकाळ घेऊन आम्हाला पेशंट्स वेगवेगळे गुण कळवतात. काही जण असं सांगतं की आम्ही एक स्वीट स्लिम सकाळ संध्याकाळ घेतो, त्याबरोबर तन्वी ज्येष्ठा किंवा तन्वी शता घेतो. आमचं वजन कमी झालं नाही, पण आम्ही बारीक झालो. आम्हाला सगळे विचारायला लागले की काय झालं, एकदम बारीक कसं झालास. पण काही जणांमध्ये मात्र हळूहळू वजन 1-2 किलो कमी व्हायला लागतं. आणि काही जणांमध्ये पहिल्या महिन्यापासून सुद्धा वजन उतरायला लागतं. व्यक्ती तेवढ्या प्रकृती. पण त्याचा फरक मात्र आपल्याला हा दिसतो की खोटी भूक जी 2 जेवणांच्या मधली असते ती कमी होते. हार्मोन्स इम्बॅलन्सवर स्वीट स्लिम काम करतं. आणि जर स्त्राव नीट जायला पाहिजे, तो स्कॅन्टी फ्लो असेल, कमी स्त्राव जात असेल, तर त्यावर सुद्धा स्वीट स्लिम हे खूप छान काम करतं. स्वीट स्लिम, वातशांती आणि तन्वीशता हे ज्या मुलींना पीसीओडीचा त्रास असतो, की ज्यांना 2-2, 3-3 महिने पाळीच येत नाही, त्यासाठी जे आपण ॲलोपॅथीचं रासायनिक औषध घेतो त्या फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या असतात. असं वर्षानुवर्ष ती मुलगी जर लहान वयामध्ये ह्या गोळ्या घेत राहिली तर नंतर तिला खरोखर ज्या वेळेला इन्फर्टिलिटीचा त्रास जाणवतो तेव्हा लक्षात येतं की ह्या गोळ्या घेतल्यामुळे ही तक्रार आहे. मग त्यासाठी हे जर नैसर्गिक औषध आपल्याकडे उपलब्ध आहे ते त्यांनी घेऊन बघावं. नक्की त्यांना फरक पडेल अशा मुलींना सुद्धा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं पित्ताचा पण त्रास आहे, तर त्यासाठी त्यांना तन्वी शता नियमितपणे घ्यायला हव्यात. ज्या ज्या वेळेला खूप पित्त जाणवतं, डोकं दुखतं, त्यावेळेला 2 ते 4 तन्वी शता परत घ्यायच्या. मग त्या दिवसातनं कितीही वेळा घेतल्या तरी अपाय न होता पित्त कमी व्हायला त्याचा खूप छान फायदा होतो. आणि म्हणून अगदी लहान मुलांना वरचेवर आजारी पडू नये, म्हणून महिलांना त्यांची प्रकृती उत्तम राहावी, मासिक त्रास काही होऊ नये, सगळ्यांसाठीच मनोस्वास्थ्य जपणारं, शरीर स्वास्थ्य जपणारं उत्तम टॉनिक म्हणजे तन्वीशता टॅबलेट्स. आपल्यासोबत यवतमाळहून सुद्धा एक प्रेक्षक आहेत, त्यांची काय शंका आहे जाणून घेऊयात. बोला, तुमचा प्रश्न काय आहे? मला सारखी रोज म्हणजे सर्दी होत राहते. बर. वरचेवर सर्दी असते आणि खोकला पण असतो का त्याच्याबरोबर? नाही, खोकला नाही. फक्त सर्दीचा त्रास असतो. जुना त्रास आहे का आत्ता व्हायला लागली? नाही, म्हणजे आताच 2 महिन्यापासून चालू आहे आणि ती जात नाहीये. नक्की सांगते. वरचेवर सर्दी, कफ, खोकला साधारणपणे उन्हाळा सुरू झाला की जसं बर्फ वितळायला लागतो तसं शरीरातला कफ पातळ व्हायला लागतो. मग त्यावेळेला जो सर्दीचा त्रास होतो त्यावर आपली संथ कफ पाव ते अर्धी गोळी जरी घेतली तरी सुद्धा आराम पडतो. पण सर्वसाधारणपणे वातावरणातला जो दोष आहे त्यासाठी आणि कफ खोकला असेल तर संथ कफ, वातशांती, तन्वीशता आणि तन्वी ज्येष्ठा. पाव संथ कफ, पाव वातशांतीची गोळी, तन्वी शताच्या 2 गोळ्या आणि तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी ही रोज सकाळी न चुकता घ्यायची. सुरुवातीला एक 8 ते 15 दिवस. त्रास कमी झाला की फक्त तन्वी शता रोज घ्यायच्या, बाकीचं बंद करायचं. सतत सर्दी, नाक गळती, घसा खवखवणं, टॉन्सिल्सचा त्रास असेल तर संथ कफ पाव अर्धी 1 गोळी दिवसातनं कितीही वेळा परत घेतली तरी चालेल. पण कफ खोकला आहे, दम लागणं आहे किंवा अस्थमॅटिक कंडिशन आहे तर ज्या ज्या वेळेला असा त्रास होतो त्यावेळेला तन्वी ज्येष्ठा सगळ्याची अगदी खूप छान फायदा होतो. एवढंच नव्हे तर रात्री झोपताना जर हे कॉम्बिनेशन घेतलं तर घोरण्याचा त्रास सुद्धा कमी होतो. म्हणजे हे त्या माणसाला औषध दिल्यावर बाजूच्या माणसाचा इलाज होतो, कारण त्याची झोप बिघडलेली असते त्यावर ते काम करतं. तेव्हा जरूर हे कॉम्बिनेशन त्यांनी वापरून आपली ठिकठिकाणी तन्वीची क्लिनिक्स आहेत, फ्री हेल्थ चेकअपची सुविधा आहे आणि ही सगळी औषधं आपल्या वेबसाईटवरनं ऑनलाईन सुद्धा खरेदी करता येतात. त्यामुळे ते त्यांच्या जवळ जर औषध मिळालं नाही तर ते आपल्या क्लिनिकमध्ये संपर्क साधू शकतात, कुरिअर मागवू शकतात आमच्या ऑफिसमधनं तन्वीच्या, किंवा ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकतात. आपल्यासोबत आणखी एक प्रेक्षक आहेत, त्यांची शंका जाणून घेऊयात. दिंडोरीहून बाळासाहेब आहेत आपल्यासोबत. बोला बाळासाहेब. मॅडम, माझा प्रश्न असा होता, मूलव्याधीसाठी याचा किती फायदा होतो? बरोबर. आणि नेत्र चिकित्सा म्हणजे डोळ्यावर
उपचार डोळ्यांचा मला खूप त्रास आहे जवळजवळ 20 वर्षाचा असल्यापासून. बरं. तर नंबर वाढतोय पण मला संध्याकाळी झोपताना डोळ्यांना आपोआप भरून येतात डोळे, खूप बरं. भरून येतात पाण्याने. हम्म. तर त्याच्यासाठी तुमच्या याचा फायदा होईल का? आणि नक्की. मुळव्याधीचा त्रास आहे. बर, सांगते मी काय करायचं जरूर. मुळव्याधीचा त्रास आणि डोळ्यांचा त्रास आणि त्यांचे डोळे पाण्याने भरून येतात संध्याकाळ झाल्यावर, जड होतात. आपलं नाशिकमध्ये प्रकाश भोसले हे सेंटर चालवतात. तिथे रोज सकाळ संध्याकाळ डॉक्टर असतात. मी जे सांगते ते कॉम्बिनेशन घेऊन आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी तपासणी सुद्धा करू दे, 1 महिन्यानी फॉलोअप देऊ दे. त्यांना ही जी तक्रार आहे पाईल्सची, तर त्याच्यावर तन्वी ज्येष्ठा हे अगदी उत्तम औषध आहे. 2 तन्वी ज्येष्ठा दिवसातनं 2 ते 3 वेळा घेतल्या तर पहिल्यांदा म्हणजे रक्तस्राव जो होतो पाईल्स मधनं तो थांबेल. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पाईल्स भरून येण्यासाठी, पूर्णपणे जाण्यासाठी त्याला किशन मलम लावायचं, रात्री खोबरेल लावायचं, आंघोळीनंतर किशन मलम लावायचं. ज्या वेळेला आपल्याला असं दिसतं की इतरही काही त्या जोडीला तक्रारी आहेत, त्यावेळेला तन्वी शताच्या 2 गोळ्या, वातशांतीची अर्धी ते 1 गोळी आणि तन्वी ज्येष्ठाच्या 2 गोळ्या या सकाळी द्यायच्या आणि तन्वी ज्येष्ठा आणि तन्वी त्रिफळा 2-2 गोळ्या रात्री द्यायच्या. आता हे औषध सुरू केल्यानंतर 8 दिवसात त्यांना फरक पडेल. ज्या ज्या वेळेला बसताना त्रास होतो किंवा फाईल्सच्या जागी दुखतं त्यावेळेला तन्वी ज्येष्ठा 2 ते 4 गोळ्या या परत घ्यायच्या. आणि डोळ्यांच्या तक्रारीवर तन्वी त्रिफळा हे फार छान रीतीने काम करतं. त्यामुळे हेच कॉम्बिनेशन त्यांना डोळ्यांसाठीही काम करेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळ्यातलं ब्लड सर्क्युलेशन नीट होण्यासाठी आपली शतजीवंतीची पावगोळी घ्यायची. कारण शतजीवंती हे सर्वोत्तम हार्ट टॉनिक आहे. डोक्यापासून पायापर्यंत कुठेही असलेलं ब्लॉकेज विरघळण्यासाठी शतजीवंती काम करतं. मग डोळ्यात जर कुठे त्या पेशीमध्ये ब्लॉकेज असेल तर तेही विरघळलं जातं आणि म्हणूनच हृदयासाठी शतजीवंती 1 गोळी सकाळ संध्याकाळ नियमित जर घेतली तर आज आपण बघतोय, आजच पेपरात आलं होतं की अगदी 8, 9, 10 वर्षाच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला. म्हणजे ह्या ज्या तक्रारी आज आपल्याला दिसत आहेत ह्याचं कारण बैठी जीवनशैली, चुकीचा आहार विहार आणि अति मानसिक ताण. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने पाव शतजीवंती नियमितपणे घेतली तर एक सर्वोत्तम हार्ट टॉनिक सारखं ते काम करेल. आणि तन्वी शता, तन्वी ज्येष्ठा, त्रिफळा आणि शतजीवंती हे त्यांच्या डोळ्यांसाठी पण त्यांना उपयोगी पडेल. आणखी एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांची काय शंका आहे जाणून घेऊयात. विजय आहेत आपल्यासोबत, बोला विजय. नमस्कार. त्यांचा फोन कट झाला संपर्क बहुतेक. तुटला. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत, पण ब्रेकची वेळ झाली. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर चर्चा अशीच सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हितगुज. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला काही शंका असतील तर निश्चित आम्हाला कॉल करा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करत मॅडम, केसांच्या तक्रारींवर तन्वी उपचार काय सांगाल? नक्की. आज असं झालंय की इतकी मोठी केसांची समस्या झाली आहे की क्लिनिकमध्ये येणारे 50% पेशंट, त्यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण काय सांगतो, गुडघे दुखतायत, गॅसचा त्रास आहे, ऍसिडिटी आहे आणि केस गळतायत किंवा त्वचेची तक्रार आहे. तर ह्या ज्या प्रामुख्याने समस्या आता आपल्याला दिसत आहेत, केसांसाठी सर्वोत्तम औषध म्हणजे 2 तन्वी शता रोज घेणं. हे नियमित घेतल्यामुळे केश त्वचा जी आहे ती उत्तम राहते. स्काल्प इन्फेक्शनवर ते काम करतं. त्या जोडीला शतजीवंतीची पावगोळी घ्यायची, म्हणजे केस गळणं, पिकणं, कोंडा होऊ नये, स्काल्प इन्फेक्शन्स होऊ नये यासाठी काम करतं. हिमोग्लोबिन कमी असेल तर तन्वी शता आणि तन्वी गोरेक्स घ्यायचं. कॅल्शियम कमी असेल तर तन्वी शता आणि अश्वयष्टी घ्यायचं, जे आपण मुलांना उंची वाढायला सुद्धा देतो. म्हणजे नियमितपणे तन्वी शता अश्वयष्टी जर घेतलं तर 1.5 महिन्याला 5 इंच उंची वाढते. वयाच्या 21 वयापर्यंत उंची वाढू शकते. असे अनेक मुलं आमच्याकडे येऊन उंची किती वाढली ते दाखवून जातात, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतात. आपली जी ठिकठिकाणी क्लिनिक्स आहेत तन्वीची, पुण्यामध्ये आपली अनेक ठिकाणी तन्वीची क्लिनिक्स आहेत. त्यातलं VB खरे अँड सन्स सिटी पोस्टाच्या जवळ बुधवार पेठेत जे क्लिनिक आहे, 1ल्या, 2ऱ्या आणि 3ऱ्या शनिवारी डॉक्टर वरदा वाटवे या तिथे असतात. त्याचबरोबरीने शतायू आयुर्वेद यांचं संतनगर आणि डेक्कन जिमखाना इथे क्लिनिक आहे. आणि अक्कलकोटकर यांचं समर्थ आयुर्वेद जे आहे, आयुष हेल्थ केअर, ते त्यांचं कर्वेनगरलाही आहे आणि सदाशिव पेठेत आहे. तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी, मग अगदी रत्नागिरी असेल, वाशी आहे, म्हणजे कुठलंही तुम्ही सांगा गाव, खेड्यापाड्यापर्यंत तन्वीचं क्लिनिक हे आपलं पोहोचलेलं आहे. अगदी वाशी, नेरूळ, महाराष्ट्रात सुद्धा, मुंबईत सुद्धा, अंधेरीला आहे, गिरगावात आपलं सेंटर आहे, दादरला आपलं प्रमुख क्लिनिक आहे आणि घंटाळीला आपलं सगळ्यात पहिलं जे सुरू झालं प्रमुख क्लिनिक ते घंटाळी ठाणे इथे आहे. इटर्निटी मॉलला आहे आणि विष्णुनगर ठाणे इथे आहे. आपल्या डॉक्टर रुचा
डॉक्टर रुचा मेहेंदळे, आता पै मेहेंदळे, ह्या आपण त्यांचा नंबर दाखवतोय 9920975892. त्यांचा नंबर आहे 9920975892. प्रत्येक पेशंटला काही इथे फोनवर बोलता येणार नाही, पण हा मोफत याचं मार्गदर्शन त्या नक्की करतील. आपल्यासोबत आणखी एक प्रेक्षक आहेत कोल्हापूरहून, त्यांची शंका जाणून घेऊयात. संदीप आहेत आपल्यासोबत. संदीप बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी कोल्हापूरवरून बोलतोय. मला एक माहिती हवी होती. माझ्या वडिलांना गुडघेदुखीचा त्रास आहे. बरं. गुडघे जास्त दुखतात. त्याच्यासाठी आपल्याकडे काय म्हणजे गोळ्या वगैरे मिळतील का? आणि पित्ताचा त्रास असून बरं पित्त बाहेर नाही पडत. बर. अच्छा, किती वय आहे त्यांचं? जास्त दुखतं, तर त्याच्यासाठी काय करता येईल? वय किती आहे त्यांचं? ओके. बर. आपला संपर्क तुटलाय त्यांचा. पित्ताचा त्रास आहे आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्या वडिलांना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरला गायकवाड मॅडम राजारामपुरीमध्ये आणि रुईकर कॉलनी जी आहे तिथे कानेटकर हे आपलं सेंटर चालवतात. तिथे फ्री हेल्थ चेकअप, मोफत सल्लाही तिथे आहे. तन्वी शता वातशांती आणि शतजीवंती, एक तन्वी शता वातशांती आणि अर्धी ते 1 गोळी शतजीवंतीची सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर त्यांना जरूर घेऊ दे. आपलं केतकी तेल लावायचं. मला खात्री आहे की 8 दिवसात त्यांना फरक जाणवायला लागेल. गुडघा दुखणं, गुडघ्याला सूज येणं, बरेचदा पायातलं ब्लड सर्क्युलेशन बरोबर नसतं आणि ह्याचा गाऊट्सचा त्रास असतो. तर ह्या सगळ्या तक्रारींवर हे कॉम्बिनेशन खूप छान काम करतं. अगदी व्हेरिकोज वेन्सचं ऑपरेशन करायला लागत नाही इतका पाय क्लिअर होतो. ज्या ठसठसलेल्या व्हेरिकोज वेन्स असतात त्याही क्लिअर होतात. असे अनेक पेशंट वेनचे पुंजकेच्या पुंजके दाखवत येतात की आता आम्हाला डॉक्टरनी सजेस्ट केलं की ऑपरेट करा. 1 महिन्याभरामध्येच ते येऊन सांगतात की डॉक्टरने सांगितलं ऑपरेशनची गरज नाही, पाय आता क्लिअर झालेला आहे. कारण पायातलं ब्लड सर्क्युलेशन नीट होण्याची गरज असते, जे शतजीवंती आणि वातशांतीमुळे शक्य होतं. ब्रेक घेणार आहोत. एक ब्रेक नंतर चर्चा पुन्हा अशी सुरू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेतो. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हितगुज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत, त्यांची काय शंका आहे जाणून घेऊयात. गीतांजली आहेत आपल्यासोबत नाशिकहून. गीतांजली, प्रश्न विचारा तुमचा. मॅडम नमस्कार. माझं नाव जयश्री आहे आणि मी नाशिकवरून बोलते. माझं वय 27 आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझा असा प्रश्न होता की माझी तब्येत खूपच वीक आहे. मला मध्ये मध्ये पित्ताचा पण त्रास होतो आणि म्हणजे चक्कर पण येते, डोळ्यापुढे अंधार येतात. खूप प्रयत्न केले, डॉक्टरांकडे पण गेले होते, भरपूर उपचार केले, पण माझी तब्येत सुधरत नाही. त्यावर मला काही उपाय हवा होता. उपचार सांगते तुम्हाला. नुसतं तन्वी शता 2 गोळ्या दिवसातनं 3दा एवढं जरी घेतलं तरी चक्कर येणं, थकवा हे सगळं कमी होईल. म्हणजे तन्वी शता घेऊन आम्हाला पेशंट्स इतके वेगवेगळे फरक कळवतात. ते सांगतात की आम्हाला निरुत्साह वाटायचा, काही काम करू नये, आता आम्हाला शरीरात चैतन्य संचारल्यासारखं वाटायला लागलं. सारखं डोकं दुखायचं, आमचं डोकं दुखत नाही. थकवा जाणवायचा, तो कमी झाला. पित्त सतत व्हायचं, कडू पाणी यायचं, पचन आता चांगलं झालं, गॅसचा त्रास होत नाही, शांत झोप लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक ताण कमी होतो. केस गळणं सुद्धा तन्वी शतानी कमी होतं आणि पिंपल्सच्या त्रासावर सुद्धा ते काम करतं. काळेपणा किंवा उज्ज्वल त्वचेसाठी सुद्धा तन्वी शता काम करतं. पण त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांना वजन वाढवायचं असेल तर तन्वी शताच्या 2 गोळ्या, तन्वी गोरेक्स आणि अश्वयष्टीची 1 गोळी असं त्यांनी सकाळ संध्याकाळ घ्यावं. त्यामुळे बांधेसूद होण्यासाठी, असं नाही होणार की खूप वजन वाढलंय, शक्ती वाढेल आणि प्रकृती उत्तम होईल, त्यासाठी ते काम करेल. आणि मी जसं आता सांगितलं तसं डॉक्टर रुचांचा जो मी नंबर सांगितला त्यांच्याशी त्यांनी संपर्कात राहावं आणि किती फरक झाला, पुढे आणखीन काय औषध कमी जास्त करायचं ते मार्गदर्शन त्यांनी नक्की घ्यावं. नाशिकला तर आपली सेंटर्स आहेतच. देखणे मॅडम आहेत तिथे, मनीषा दीक्षित जे आहेत त्यांचं आहे गंगापूर रोडला, प्रकाश भोसलेंचं अंबडमध्ये आहे. तर इथे कुठेही ते गेले तरी त्यांना योग्य मार्गदर्शन तिथे मिळेलच. डॉक्टर रुचांचं मला प्रामुख्याने सांगावं वाटतं की डॉक्टर रुचा यांनी काम केलेला सिनेमा, हिंदी चित्रपट 24 एप्रिलला रिलीज होतोय, डॉटर, अनाथ मुलीची गोष्ट आहे. त्यामध्ये त्यांनी जेव्हा काम केलं त्यावेळेला त्यातनं काम करणारे विक्रम गोखले, रीमाताई आहेत, पद्मिनी कोल्हापुरे, अयूब खान, ह्या सगळ्यांनी मला येऊन सांगितलं. त्यात अरुण नलावडे आहेत, उदय सबनीस आहेत. त्यांनी मला असं सांगितलं की मेधा इतकी सुंदर ती काम करते तर तिला ह्या फील्डमध्येच ठेव.
अनेक सिरियल्सच्या तिला ऑफर्स येत होत्या, पण तिने मला असं सांगितलं की आई, हे तन्वीचं व्रत तू घेतलंयस, त्यामुळे मला सिनेमा किंवा इतर काहीही करायचं नाही, मी तुझ्यासाठी आवड म्हणून हा एक सिनेमा करेन. कारण आम्हाला विजू माने जो आपल्या सिनेमाचा दिग्दर्शक आहे, त्याने असं सांगितलं की हा अनाथ मुलीचा जो रोल आहे हा रुचाच करू शकते छान. आणि खूप छान सिनेमा झालाय. 24 एप्रिलला तो थिएटर्समध्ये लागणार आहे. मला ह्याचा आनंद झाला की माझ्या मुलीनी तन्वी हे पुढे निवडलं. आणि खरोखर लोकांना गुण देणं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं हे खूप वेगळं असतं. आणि त्यातनं जे काही समाधान मिळतं, ही पुण्याई आपल्या पाठीशी गोळा होते. आणि ती माझ्या मुली दोघीजणी, डॉक्टर जान्हवी आणि डॉक्टर रुचा, या पुढे चालू ठेवत आहेत. त्यामुळे त्या दोघी, आपलं घंटाळीचं जे क्लिनिक आहे तिथे दर मंगळवारी डॉक्टर रुचा स्वतः असतात, दर बुधवारी डॉक्टर जान्हवी असतात आणि गुरुवार शुक्रवारी मी स्वतः असते. त्यामुळे कुणालाही दाखवायचं असेल तर एकदा आमच्याकडे येऊन दाखवून जायचं. तसंच आपलं मुलुंडला गाला आयुर्वेदिक जे आहे तिथे 11 तारखेला संध्याकाळी 4 वाजता शिबिर आहे मुलुंड ईस्टला. तर तिथेही डॉक्टर रुचा असणार आहे पेशंट्सना चेक करण्यासाठी. ठिकठिकाणी आपली अगदी वाशी घेतलं तर तिथे घारपुरे मॅडम कल्याणला आहेत, देवरुखला आपल्या आहेत मुग्धा साने, अशी अनेक काम करतायत. वेळ संपत आला, त्यामुळे मी तुम्हाला थांबवते. 11 मार्च पासून तन्वीचा कॅम्पही सुरू होतोय, तो सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. पण आज इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हितगुजमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.